इंट्रोडक्शन मॅट्रायसिसचं आहे आपलं. तर मॅट्रायसिसची सगळ्यात अगोदर डेफिनेशन, रेक्टँग्युलर अरेंजमेंट ऑफ एम इंटू एन नंबर ऑफ नंबर्स इन एम रोज अँड एन कॉलम. म्हणजे रेक्टँग्युलर अरेंजमेंट आहे. अ रेक्टँग्युलर अरेंजमेंट, कशी अरेंजमेंट पाहिजे आपल्याला? रेक्टँग्युलर अरेंजमेंट ऑफ एम रोज अँड एन कॉलम enclosed इन स्क्वेअर ब्रॅकेट. कोणत्या ब्रॅकेटमध्ये? स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. अशा पण चालते आणि अशा पण चालते, दोनपैकी कोणत्याही ब्रॅकेटमध्ये दिलं तरी चालते. इज कॉल्ड ॲज मॅट्रिक्स. म्हणजे ज्यामध्ये रो असतात, कॉलम असतात आणि अशा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये असतात त्यांना मॅट्रिक्स आपण म्हणणार आहोत. आणि जेवढे रो आणि जेवढे कॉलम असेल ते त्याची ऑर्डर एम बाय एन. जेवढे कॉलम आणि जेवढे रो असेल तेवढी त्याची ऑर्डर असते. हे झाले मॅट्रिक्सची डेफिनेशन. समजली का सांगा, मग समोर पाहू. तर समजा एक्झाम्पल घेतला आपण. समजा हे एक्झाम्पल 1 2 3 4. किती रो किती कॉलम आहे या मॅट्रिक्समध्ये? म्हणजे 2x2 ची मॅट्रिक्स झाली. एम रो एन कॉलम. एखादी मॅट्रिक्स घेतली 4 3 1. सांगा याच्यात किती रो आहे किती कॉलम आहे? 3 रो आणि 1 कॉलम. 3 रो आहे ना, 1 2 3 रो आणि एकच कॉलम आहे. तसं आणखी एक मॅट्रिक्स घेऊ शकतो. 4 2 8 2 1 8 8 1 2 9 6 7. सांगा किती रो किती कॉलम आहे? 4 कॉलम. व्हेरी गुड. किती रो किती कॉलम आहे? 3. 2 रो 3 कॉलम आहेत. 2 रोज आहे 3 कॉलम आहेत. व्यवस्थित पहा. टाइप्स ऑफ मॅट्रायसेस. मॅट्रायसेसचे टाईप. पहिला टाईप जो आहे तो रो मॅट्रिक्स. खूप इझी, नावातच अर्थ. दुसरा टाईप घेऊ आपण कॉलम मॅट्रिक्स, नावातच अर्थ. थर्ड टाईप घेऊ आपण झिरो किंवा नल मॅट्रिक्स, झिरो ऑल नल मॅट्रिक्स, नावातच अर्थ. ठीक आहे, पहिले 3 समजून घेऊ. आता रो मॅट्रिक्स. रो मॅट्रिक्स म्हणजे काय सांगायचं काय असेल ते? कोणाबद्दल बोलत असेल रो मॅट्रिक्स? कशाबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन देत असेल? येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. अ मॅट्रिक्स हॅव्हिंग ओनली वन रो, ओनली वन रो. अशी मॅट्रिक्स ज्याच्यामध्ये फक्त रो आहे, कॉलम एकही नाही, ते मॅट्रिक्स म्हणजे रो मॅट्रिक्स. कॉलम असू शकते पण वन रो. कॉलम किती असू शकतात पण रो किती असला पाहिजे? 1. अशा मॅट्रिक्सला आपण म्हणणार आहोत रो मॅट्रिक्स. ठीक आहे, समजला का? फॉर द एक्झाम्पल मॅट्रिक्स ए घेतो, 3 - 2 4. किती रो आहे याच्यामध्ये, किती कॉलम आहे? अबे कॉलम आहे ना, 1 कॉलम 2 कॉलम 3 कॉलम आहे. रो एकच आहे, रो एकच आहे. तर हे झाली रो मॅट्रिक्स. ठीक आहे. तशी आता कॉलम मॅट्रिक्स. कॉलम मॅट्रिक्स कशाबद्दल बोलत असेल? मॅट्रिक्स हॅव्हिंग ओनली वन कॉलम, ओनली वन कॉलम म्हणजे झाली कॉलम मॅट्रिक्स. जसं इथं घेतो 4 3 - 2. सांगा किती कॉलम आहे किती रो आहे याच्यामध्ये? 3 रो आहेत आणि 1 कॉलम आहेत. कसे रे तुम्ही? याच्यात सांगा किती रो आणि किती कॉलम आहेत? व्हेरी गुड. 2 रो आणि 1 कॉलम म्हणजे रो मॅट्रिक्स म्हणजे ओनली हॅव्हिंग 1 रो. कॉलम मॅट्रिक्स म्हणजे ओनली हॅव्हिंग 1 कॉलम. अशी मॅट्रिक्स ज्याच्यामध्ये 1 कॉलम आहे तो कॉलम मॅट्रिक्स. अशी मॅट्रिक्स ज्याच्यामध्ये 1 रो आहे तो रो मॅट्रिक्स. कन्सेप्ट समजला? हां. तर थर्ड आहे नल किंवा झिरो. आता झिरो म्हणत आहे म्हणजे त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे? नो नो. अ मॅट्रिक्स in which every element is zero, सगळे एलिमेंट झिरो आहे, इज कॉल्ड ॲज झिरो मॅट्रिक्स. कॉल्ड ॲज झिरो मॅट्रिक्स.
समजून राहिलं का काय सांगून राहिलो तर? ऑर नल मॅट्रिक्स, ऑल नल मॅट्रिक्स म्हणजे सगळे एलिमेंट झिरो पाहिजे, तो मॅट्रिक्स म्हणजे नल मॅट्रिक्स. जसा आता घेतो एक्झाम्पलमध्ये 0 0 0 0, किती रो किती कॉलम आहेत? 2. किती रो किती कॉलम आहेत? व्हेरी गुड. बट सगळे एलिमेंट कसे आहे? दॅट्स वाय इट्स कॉल्ड ॲज नल मॅट्रिक्स ऑर झिरो मॅट्रिक्स. समजून राहिलं का? ठीक आहे. 4th नंबरचा टाईप नंबर 4 स्क्वेअर मॅट्रिक्स. कोणती मॅट्रिक्स? स्क्वेअर मॅट्रिक्स. आता स्क्वेअरचा अर्थ काय होतो रे? स्क्वेअर पाहिला आहे का? काय असते स्क्वेअर? Yes, power 2. But here the meaning of square is something different. A matrix with equal rows and equal column. काय? Matrix with equal row and equal column. With equal rows and column is known as स्क्वेअर मॅट्रिक्स. अशी मॅट्रिक्स ज्याच्यामध्ये नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम कसे असतात? सेम असतात. जसं हे एक्झाम्पल 4 2 2 4 किंवा -2 -3, हे समजा ए मॅट्रिक्स आहे. सांगा बरं किती रो किती कॉलम आहे? म्हणजे हे स्क्वेअर मॅट्रिक्स. हे मॅट्रिक्स सांगा किती रो किती कॉलम आहे? म्हणजे हे पण झाली मॅट्रिक्स स्क्वेअर मॅट्रिक्स. अशी मॅट्रिक्स ज्याच्यामध्ये नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम सेम असतात ती मॅट्रिक्स म्हणजे स्क्वेअर मॅट्रिक्स. ठीक आहे. कोणाला का डिफिकल्टी? हां, याच्यानंतर 5th नंबरचा डायगोनल मॅट्रिक्स. व्हॉट इज डायगोनल? डायगोनल पहिल्यांदा ऐकलं आहे का? याच्या अगोदर आहे तुमच्याकडे माहिती डायगोनलची? आहे का डायगोनलची माहिती? अ स्क्वेअर मॅट्रिक्स. कोणती मॅट्रिक्स पाहिजे याच्यासाठी? स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्सची डेफिनेशन जेव्हा झाली तेव्हा त्याच्यानंतरच्या सगळ्या मॅट्रिक्समध्ये स्क्वेअर मॅट्रिक्सच आपण घेणार आहोत, स्क्वेअर मॅट्रिक्स नंतरच्या डेफिनेशनमध्ये. ठीक आहे. स्क्वेअर मॅट्रिक्सचीच माहिती. अ स्क्वेअर मॅट्रिक्स हॅविंग नॉन डायगोनल एलिमेंट 0 known as डायगोनल मॅट्रिक्स. अशी मॅट्रिक्स ज्यामध्ये नॉन डायगोनल एलिमेंट 0 असणार आहे ती मॅट्रिक्स म्हणजे डायगोनल मॅट्रिक्स. सपोज ए एक्झाम्पल 1 2 3, हे डायगोनल एलिमेंट आहे, बाकीचे एलिमेंट नाही. ठीक आहे. म्हणजे नॉन डायगोनल एलिमेंट जे आहेत ते 0 पाहिजे. नॉन डायगोनल म्हणजे तिरपी जे असते ते डायगोनल असते, जसं हे डायगोनल झाली, पण हे जे एलिमेंट आहे बाकीचे हे 0. किंवा आणखी एक्झाम्पल 1 2 0 0, नॉन डायगोनल एलिमेंट 0, डायगोनल एलिमेंट जर असेल तर त्याला म्हणणार आहोत डायगोनल मॅट्रिक्स. समजून राहिला का कन्सेप्ट की नाही समजत आहे? म्हणजे नॉन डायगोनल एलिमेंट काय पाहिजे? 0, त्याला म्हणणार आहोत डायगोनल. म्हणजे डायगोनल एलिमेंट असले पाहिजे, नॉन डायगोनल एलिमेंट 0 असले पाहिजे, ती म्हणजे स्केलर मॅट्रिक्स. स्केलर मॅट्रिक्स. स्केलर मॅट्रिक्स पण काय आहे? अ स्क्वेअर मॅट्रिक्स. कोणती मॅट्रिक्स असते? स्क्वेअर मॅट्रिक्सच असते. अ स्क्वेअर मॅट्रिक्स in which non-diagonal element is 0 किंवा are 0 and diagonal element is same, known as स्केलर मॅट्रिक्स. अशी मॅट्रिक्स ज्यामध्ये नॉन डायगोनल एलिमेंट 0 असतात आणि डायगोनल एलिमेंट सारखे असतात, स्केलर मॅट्रिक्स. अशी मॅट्रिक्स की ज्यामध्ये नॉन डायगोनल एलिमेंट
नॉन डायगोनल एलिमेंट वेगळे असतात आणि डायगोनल एलिमेंट सारखे असतात. त्याला काय म्हणणार आहोत आपण? स्केलर मॅट्रिक्स. समजून राहिले का डेफिनेशन की नाही समजून राहिली? ऑर्डर किती आहे? ऑर्डर 2 आहे. ऑर्डर 2 आहे म्हणजे 2/2 आहे, इथं 3/3 आहे, म्हणजे स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. स्क्वेअर मॅट्रिक्स समजून राहिलो आपण आहे म्हणून आपल्याला डेफिनेशन माहिती होती. आणि डायगोनल एलिमेंट सारखे आहेत, नॉन डायगोनल एलिमेंट 0 आहेत. मग अशी कंडिशन कोणती मॅट्रिक्स सॅटिस्फाय करते? तर स्केलर मॅट्रिक्स सॅटिस्फाय करते. सिम्पल. समजलं? याच्यानंतर 7 नंबरचा आयडेंटिटी. आयडेंटिटी ऑर यालाच म्हणतो आपण युनिट मॅट्रिक्स. लक्षात द्या, हे नाव खूप महत्त्वाचं आहे. हे नाव तुम्हाला 12वीत सुद्धा खूप वेळा येणार आहे. आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑर युनिट मॅट्रिक्स खूप इम्पॉर्टंट आहे. आता ही मॅट्रिक्ससाठी आपल्याला डेफिनेशनचे यूज करायचे आहे. आयडेंटिटी मॅट्रिक्स असण्यासाठी ती स्केलर मॅट्रिक्स असली पाहिजे. कोणती मॅट्रिक्स असली पाहिजे? स्केलर मॅट्रिक्स. म्हणजे स्केलर मॅट्रिक्सची डेफिनेशन आपल्याला पहिल्यांदा लर्न पाहिजे, तेव्हाच आयडेंटिटी मॅट्रिक्सची डेफिनेशन आपल्याला समजेल. बरोबर आहे? एकामेकावर डिपेंड आहे डेफिनेशन. तर स्केलर मॅट्रिक्स पाहिजे. अ स्केलर मॅट्रिक्स इन विच डायगोनल एलिमेंट इज युनिट. डायगोनल एलिमेंट काय पाहिजे? युनिट पाहिजे किंवा युनिटी पाहिजे. याचाच अर्थ 1 पाहिजे. नोन ॲज आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑर मॅट्रिक्स ऑर त्यालाच आपण युनिट मॅट्रिक्स म्हणणार आहोत. समजून राहिलं का? म्हणजे नेमकं कसं, आयडेंटिटी मॅट्रिक्स कॅपिटल आय न डिनोट करतात. ठीक आहे? जेवढी ऑर्डर असेल ते ऑर्डर 1 1 0 0. किती ऑर्डर आहे याची? 2. हां, मग हा झाला I2. I3 जर घेतला आपण तर I3 म्हणजे काय? ज्यामध्ये 3 रो 3 कॉलम असेल आणि ज्यामध्ये स्केलर मॅट्रिक्समध्ये जो डायगोनल एलिमेंट आहे तो 1 असेल. हे झाली I3. आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3. आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2. आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3. ठीक आहे? एवढ्या समजल्या का डेफिनेशन? हो, 1च घ्यावा लागतो. 1 असेल म्हणून युनिटी. युनिटी शब्द वापरलेला आपण तिथे, युनिटी. त्यालाच युनिट मॅट्रिक्स म्हणणार आहोत. अगोदर पाहूया आपण अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. काल 7 पर्यंत पाहिलं होतं. आता 8 नंबरचा टाईप आहे अप्पर ट्रायंग्युलर. तर अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय? ट्रायंग्युलर फॉर्ममध्ये असली पाहिजे. म्हणजे ऑर्डर 3ची मॅट्रिक्स असली तरी चालेल, ऑर्डर 2ची मॅट्रिक्स असली तरी चालेल, पण ही स्क्वेअर मॅट्रिक्स असली पाहिजे. अ स्क्वेअर मॅट्रिक्स in which every element below the diagonal हा शब्द महत्वाचा आहे, is 0 known as upper triangular matrix. म्हणजे म्हणायचं काय त्यांना? बिलो द डायगोनल. हा समजा एखादा मॅट्रिक्स कन्सिडर केला आपण. या मॅट्रिक्समध्ये एलिमेंट आहे, ही डायगोनल झाली. बिलो द डायगोनल म्हणजे डायगोनलच्या खाली. बिलो द डायगोनल जर एलिमेंट 0 येत असेल तर ते अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स झाली. हे जे एलिमेंट आहे बिलो द डायगोनल, कारण की तिरपी रेष जे जाते ते डायगोनल, ऑर्डर 3ची मॅट्रिक्स आहे. या डायगोनलच्या खालचे एलिमेंट जर 0 असेल तर त्याला आपण अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणणार आहोत. आणि याच्याच विरुद्ध डेफिनेशन असणार आहे, ती म्हणजे लोअर ट्रायंग्युलरची. आता याच्या विरुद्ध म्हणजे कशी राहणार आहे सांगू शकता का तुम्ही? अप्पर ट्रायंग्युलरमध्ये आपण डायगोनलच्या बिलोचे एलिमेंट घेतले. लोअर ट्रायंग्युलरमध्ये आपण कोणते एलिमेंट घेणार आहोत? 0. 9 नंबरची डेफिनेशन. लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स एकामेकाचे अपोजिट आहे, अप्पर ट्रायंग्युलर आणि लोअर ट्रायंग्युलर. म्हणजे बघा कसं, अ स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच डेफिनेशन फक्त थोडा चेंज होतो. एव्हरी एलिमेंट
above the diagonal is 0 known as lower triangular matrix. समजा एक्स मॅट्रिक्स कन्सिडर केली, ऑर्डर 2 ची एलिमेंट कोणता 0 झाला, बिलो द डायगोनल आहे की अबाव द डायगोनल एलिमेंट 0 आहे. मग अबाव द डायगोनल एलिमेंट 0 असेल तर ते कोणती मॅट्रिक्स झाली, लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. अप्पर ट्रायंग्युलर आणि लोअर ट्रायंग्युलर असे दोन प्रकार पडतात. ठीक आहे, ती आहे ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. तर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय, अ स्क्वेअर मॅट्रिक्स इज कॉल्ड एज ट्रायंग्युलर मॅट्रिक्स जर ते अप्पर ट्रायंग्युलर असेल किंवा लोअर ट्रायंग्युलर असेल. अ स्क्वेअर मॅट्रिक्स is triangular matrix if it is an upper triangular or lower triangular. अप्पर ट्रायंग्युलर असो किंवा लोअर ट्रायंग्युलर असो तेव्हा त्या मॅट्रिक्सला आपण काय म्हणणार आहोत, ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. म्हणजे दोनपैकी कोणतीही असली तरी ते ट्रायंग्युलर मॅट्रिक्स राहणार आहे, म्हणजे राहणार आहे. ठीक आहे, समजलं का ट्रायंग्युलर मॅट्रिक्सची डेफिनेशन. याच्यानंतरची सिमेट्रिक मॅट्रिक्स 11 नंबर. सिमेट्रिक सिमेट्रिक मॅट्रिक्समध्ये स्क्वेअर मॅट्रिक्स तर राहणार आहे. मी सांगितलं होतं स्क्वेअर मॅट्रिक्सची डेफिनेशन पाहिल्यानंतर सगळ्या मॅट्रिक्स त्याच्यानंतरच्या सगळ्या डेफिनेशनमध्ये स्क्वेअर मॅट्रिक्सच घेणार आहोत आपण. अ स्क्वेअर मॅट्रिक्स ए, समजा ए मध्ये एलिमेंट आहे ए आय जे आणि आय एम आणि एन रो आहे, म्हणजे कन्फर्म माहीत नाही आपल्याला किती रो किती कॉलम आहेत किती एलिमेंट आहे. इन विच ए आय जे इज इक्वल्स टू ए जे आय. ठीक आहे, फॉर ऑल आय अँड जे, फॉर ऑल आय अँड जे. आता हे समजण्यासाठी एक्झाम्पल लक्षात घ्यायचं आहे. इज कॉल्ड ॲज सिमेट्रिक मॅट्रिक्स. सिमेट्रिक मॅट्रिक्स तर इथं लक्षात कसं घ्यायचं, एखादी मॅट्रिक्स समजा ए ज्यामध्ये एलिमेंट दिलेले आहे हे डायगोनल एलिमेंट 2 1 आणि 1, तर सेम एलिमेंट कुठं असले पाहिजे, इथं असले पाहिजे 2 1 आणि 1. म्हणजे नॉन डायगोनल एलिमेंट जर सोडले, समजा हे डायगोनल एलिमेंट सोडले, नॉन डायगोनल एलिमेंट जे आहे डायगोनल सोडून जे ते सेम असले पाहिजे. जसं इथं बघा आणखी एक एक्झाम्पल घेतो ते त्याच्यावर लवकर समजते. हे एलिमेंट आहे ए बी सी, डायगोनल एलिमेंट आहे ए बी सी आणि नॉन डायगोनल एलिमेंट आहे एच जी एफ. इथं सुद्धा एच जी आणि एफ. म्हणजे ए आय जे नंबर ऑफ जो रो आहे आणि नंबर ऑफ कॉलममध्ये जे एलिमेंट आहे ते सेम होतात, नॉन डायगोनल एलिमेंट सेम असतात, तेव्हा त्याला आपण म्हणणार आहोत सिमेट्रिक मॅट्रिक्स. तेव्हा काय म्हणणार आहोत आपण त्याला, सिमेट्रिक मॅट्रिक्स. समजलं का. या डेफिनेशनमध्ये स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्सच्या डेफिनेशनमध्ये स्क्वेअर मॅट्रिक्स तर असलीच पाहिजे. स्क्वेअर मॅट्रिक्स हा आहेच. तर स्क्वेअर मॅट्रिक्स काय आपल्याला माहिती आहे, कोणती ए कन्सिडर केली एखादी ए आय जी वाली ज्याच्यामध्ये नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलमची संख्या m/n आहे, इन विच ए आय जे इज इक्वल्स टू मायनस ए जे आय. जर रो आणि कॉलम जर चेंज केला तर काय होणार आहे, मायनस येतो तिथं. रो आणि कॉलम जर चेंज केला नंबरचा तर मायनस येत आहे, तेव्हा त्याला स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणणार आहे. जसं ए इज इक्वल्स टू 0,0 हा 5 आहे, हा -5 आहे, चेंज झाला ना, तेव्हा आपण त्याला काय म्हणणार आहोत, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. आणखी कसं 1 1 1 असलं तर चालेल, किंवा 2 2 2 घेतला इथं, किंवा काही घेतला डिफरंट, किंवा 0 0 0 घेतला. आणि
हे जे एलिमेंट आहे नॉन डायगोनल एलिमेंट -4 7 -5 असले आणि इकडे असले पाहिजे 4 -7 आणि 5, म्हणजे याच्या विरुद्ध जे एलिमेंट असले पाहिजे. नॉन डायगोनल एलिमेंट जे असतात ते एकामेकाच्या अपोजिट असले पाहिजे, तेव्हा होणार आहे ते स्क्यू सिमेट्रिक्स मॅट्रिक्स. ठीक आहे, समजलं का? हो, फक्त साईन चेंज झालं ना. कसं बघा, हे एलिमेंट आणि हा एलिमेंटचं साईन चेंज झालं ना. हा 5 आहे, हा -5 आहे. इथं बघा मायनस झाला, हा मायनस होता हा प्लस झाला, हा प्लस होता हा मायनस झाला, हा मायनस होता हा प्लस झाला. एलिमेंटचे साईन चेंज झाले तेव्हा स्क्यू सिमेट्रिक्स मॅट्रिक्स. ठीक आहे, फक्त डिटर्मिनंट ऑफ अ मॅट्रिक्स हे स्क्वेअर मॅट्रिक्ससाठीच ॲप्लिकेबल आहे. आणि डिटर्मिनंट कसा सॉल्व करायचा आपण पाहिलेला आहे. डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स ऑर्डर 2 असो किंवा ऑर्डर 3 असो, फक्त स्क्वेअर मॅट्रिक्स स्क्वेअर मॅट्रिक्स इज डिटर्मिनंट मॅट्रिक्स, कारण की तेच डिटर्मिनंटच्या फॉर्ममध्ये आपण लिहू शकतो. ठीक आहे, आणि ऑर्डर 2 असो ऑर्डर 3 असो दोन्ही आपण सॉल्व करतो. कसा सॉल्व करतो ते पाहिलेलं आहे. 14 नंबरची डेफिनेशन, सिंग्युलर मॅट्रिक्स. सिंग्युलर मॅट्रिक्स अ स्क्वेअर मॅट्रिक्स. मॅट्रिक्स कोणती पाहिजे? स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजे. इज सेड टू बी सिंग्युलर मॅट्रिक्स. A square matrix said to be singular matrix is determinant of A is equals to 0. जर तो मॅट्रिक्सला सॉल्व केलं आणि त्याची व्हॅल्यू जर 0 आली, देन इट इज कॉल्ड ॲज सिंग्युलर मॅट्रिक्स. सरळ सरळ एखादा डिटर्मिनंट असेल त्याला सॉल्व करा, त्याचं सॉल्व केल्यानंतर जर त्याची व्हॅल्यू 0 येत असेल तर ते सिंग्युलर मॅट्रिक्स आहे, अदरवाईज नाही आहे. समजलं का? लास्ट 15 नंबरची डेफिनेशन, ट्रान्सपोज. हा महत्त्वाचा आहे कारण की याचा यूज करायचा आहे. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स, याचा यूज करायचा आहे ट्रान्सपोजचा. ठीक आहे, त्या ट्रान्सपोज कशाला म्हणतात? द मॅट्रिक्स ऑब्टेन्ड बाय इंटरचेंजिंग rows and column of matrix A is called transpose of matrix. म्हणजे सांगायचा उद्देश काय आहे? सरळ सरळ जे मॅट्रिक्स दिलेली राहील आणि हा जो डिनोट केला जातो इट इज डिनोटेड बाय ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. इट इज डिनोटेड बाय ए. त्याच्या डोक्यावर डॅश पण दिली जाते किंवा एच्या डोक्यावर टी सुद्धा दिले जातो. या दोन फॉर्म्युल्याने तो डिनोट केला जातो ट्रान्सपोज. ट्रान्सपोजचं म्हणणं काय आहे? एखादी मॅट्रिक्स दिलेली राहील. सांगा बरं, एखाद्या मॅट्रिक्समध्ये एलिमेंट सांगा मला. एलिमेंट सांगा. हे एक मॅट्रिक्स येतो, एलिमेंट सांगा तुमच्या मनानं. सुज्जल. हां हां, किती रो आहे किती कॉलम आहे? 2 रो 2 कॉलम आहे. ठीक आहे, याचा जर ट्रान्सपोज करायचा असेल, ए ट्रान्सपोज ए टू ए, त्याच्या डोक्यावर टी ट्रान्सपोज करायचं असेल, जे रो आहे, रो जे आहे, एक रो दुसरा रो, एक कॉलम दुसरा कॉलम, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम आहे, सेकंड रो सेकंड कॉलम आहे. तर रो जो आहे त्याला कॉलम कन्सिडर करायचं किंवा कॉलममध्ये कन्वर्ट करायचं, आणि दुसरा रो जो आहे त्याला पण कॉलममध्ये. रो झाले कॉलम आणि कॉलम झाले रो. आणखी बघा एक एक्झाम्पल, बी मॅट्रिक्स घेतो. बी मॅट्रिक्समध्ये एलिमेंट आहे -1 5 3 -2 आणि 4 7. किती रो आहे आणि किती कॉलम आहे? 3 रो 2 कॉलम. तर बी ट्रान्सपोज जर घ्यायचा असेल मला, तर मी ट्रान्सपोज कसा घेईल बीचा? जेवढे रो आहे, हा जो आहे ना फर्स्ट कॉलम, याला रो मध्ये कन्वर्ट करेल. -3 4 आणि याला दुसरा रो, म्हणजे 2 रो झाले आणि 3 कॉलम झाले. रो इज इंटरचेंजेस इंटू अ कॉलम नोन ॲज ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स.
समजलं का?